आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। निवडणूक आयोगावर नाना पटोले यांनी टीका केली आहे। रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणत्या केंद्रावर मतदान सुरू होतं, आम्हाला मतदान केंद्राचे व्हिडिओ मिळाले पाहिजेत, असं नाना पटोले म्हणालेत। तर 76 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानाची टक्केवारी 7.30 ने कशी वाढली, असा सवाल पटोले यांनी केलाय। 76 लाखांचं वाढलेलं मतदान, निवडणूक आयोगावर हल्लाबोल। विधानसभेच्या निकालावर आक्षेप घेत नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला सवाल केले। 76 लाखांचं मतदान कसं वाढलं, मतदानाची टक्केवारी 7.30% कशी वाढली, पटोलेंचा सवाल। जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? संध्याकाळी 5 ते रात्री 11:30 पर्यंत मतदान वाढलं, ते कुठलं वाढलं असंही नाना पटोलेंनी विचारलंय। रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं सांगतात, मग मतदारांच्या रांगा आयोगानं दाखवाव्यात, अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं। मतदारांच्या मतदान केंद्राबाहेरील व्हिडिओ किंवा फोटो निवडणूक आयोगानं दाखवावेत, असंही पटोलेंनी म्हटलंय। वाढलेल्या मतदानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीनं देखील आक्षेप घेतला असल्याचं पटोले म्हणतात। महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल पटोलेंनी केलाय। आपल्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम वाईट। मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी महाविकास आघाडी खेळते। पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो। जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन। मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ये अंदर की बात है, सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है, नाना पटोले हमारे साथ है, म्हणून यांना निवडून आणलं। बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकल्पित बघायचं। महाराष्ट्र में 2 घंटे के अंदर अंदर 76 लाख बढ़ गया, ऐसे कैसे बढ़ता है? आप फाइनल वोटर टर्नआउट आप बताइए। फॉर्म 17C पार्ट 2 जो कि एक कैंडिडेट को दिया जाता है, काउंटिंग जो होती है अलग होती है। 95 ऐसी असेंबली सीट्स हैं और जो भी विनिंग मार्जिन जो क्लोज होते हैं वो हमेशा भारतीय जनता पार्टी के हित में कैसे जाते हैं? तो ये सारे प्रश्न हैं, इलेक्शन कमीशन को जवाब देना चाहिए। ईव्हीएम मध्ये जरा गडबड आहे, तर हा सगळा विरोध बाजूला सारून मला सुद्धा 1 लाख मतं मिळायला पाहिजे होती, माझी मतं का कमी झाली? मग लोकसभेला मात्र ते बरोबर होतं, आता चूक आहे। ठीक आहे, काहीतरी कारण शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडायचं असतं। ईव्हीएम एक निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणं सोपं आहे। हे आंदोलन लोकशाही वाचवण्यासाठी आहे। ह्याच्याने लोकशाही वाचूच शकत नाही। याच पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर उभ्या आयुष्यात सत्तेवर त्यांच्याशिवाय कोणी येऊ शकत नाही। माझं तर खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल।